नमस्कार मैत्रिणींनो, आजपर्यंत माझ्या चॅनलवरती तुम्ही मुळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या बऱ्याचशा रेसिपी पाहिल्या असतील, पण आज मी खूपच आगळीवेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। आणि मुळा आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे। सहसा हल्ली मुलांना मुळा खायला आवडत नाही किंवा मुळ्याची भाजी पण मुलांना खायला आवडत नाही। त्यामुळे अशी जर वेगळी रेसिपी तुम्ही बनवली तर मुले अगदी आवडीने खातील। तर आतमधून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत अशा वड्या मी बनवलेल्या आहेत। आणि या वड्यांची आणखीनच पौष्टिकता वाढवण्यासाठी यामध्ये मी काय काय घातलेलं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पटकन मग वेळ न लावता मी रेसिपीला सुरुवात करते। मुळ्याच्या वड्या बनवण्यासाठी इथे एक मोठा असा मुळा घेतलेला आहे मी। अगोदर मुळ्याच्या वरची जी साल असते ती साल काढून घ्यायची। मुळ्याची साल काढलेली आहे। वडीसाठी वाटण बनवायचं आहे, त्यासाठी आलं घेतले, लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेत आणि कोथिंबीर घेतली। तर हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे। अगोदर साल काढलेला मुळा पण किसून घ्यायचा आहे। बघा, एक मुळा घेतला होता त्याचा एवढा किस झालेला आहे। तर एका मोठ्या परातीमध्ये हा किस काढून घ्यायचा आहे। मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे। हिरवी मिरचीऐवजी लाल तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता। तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मिक्स पिठाच्या वड्या बनवतोय आपण। त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम खुसखुशीतपणा येतो वड्यांना। इथे बघा, बाजरीचं पीठ सुद्धा मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तरच घाला, पण ह्याची टेस्ट वाढते यामुळे, म्हणून बाजरीचं पीठ घातले। तर बेसन पीठ अर्ध्या वाटीपेक्षा जरा जास्त घेतलेलं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे वडीला एक मऊपणा येतो, त्यामुळे बेसन पीठ जरा जास्त घेतलेलं आहे मी। वड्या एकदम खमंग आणि टेस्टी लागण्यासाठी एक मोठा चमचा भरून पांढरे तीळ यामध्ये घालते। त्याचबरोबर सुके मसाले सुद्धा यामध्ये वापरणार आहे। तर एक मोठा चमचा भरून जिरे पावडर घेतलेले आहे, एक खमंग टेस्ट येते यामुळे। त्यानंतर धने पावडर सुद्धा एक चमचाभर घालायचे। अगदी थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, कारण अगोदरच मिरचीचं वाटण घातलेलं आहे यामध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। वडीला खुसखुशीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ तर वापरलेलंच आहे, पण त्यासोबतच अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा कमी रवा यामध्ये घालते मी, त्याने सुद्धा खूप छान होतात वड्या। यामध्ये 3-4 प्रकारची पिठं वापरलेत, त्यामुळे वड्या खूप पौष्टिक होतात। तर हे सगळं पीठ आता अगोदर पाणी न घालता असंच मिक्स करायचं आहे, कारण मुळा खिसून घेतला होता, मुळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे लागलं तरच पाणी यामध्ये घालणार आहे मी। यामध्ये थोडीशी हळद घालते, हळदीमुळे वडीला कलर पण खूप छान येतो। तर बघा, थोडंसं पाणी लागेल याला, थोडंसं पाणी घालून हे मळून घेते आता, कारण पीठ खूप असं कोरडं सुटसुटीत वाटत होतं। आणि जास्त पण पातळ नाही बनवायचं, जरासं घट्टसरच मळून घ्यायचं आहे हे। चांगलं घट्टसर पीठ मळून झाले। आता यावरती थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे, अगदी एक 5 मिनिटासाठी हे भिजत ठेवायचं आहे असंच। पीठ चांगलं भिजते तोपर्यंत एका कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। साधारण एक 2 ग्लास पाणी मी कढईमध्ये उकळत ठेवते। कढईमध्ये पाण्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि स्टँड किंवा एखादी वाटी प्लेट तुम्ही ठेवू शकता। तर त्यावरती ही छिद्र असणारी एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे मी। वड्या चांगल्या वाफवून घ्यायच्यात, मग तुम्ही स्टीमरमध्ये वाफवा, नाहीतर असं कढईमध्ये स्टँड ठेवून त्यावरती एखादी चाळणी ठेवून वड्या वाफवून घेऊ शकता। पाणी उकळते तोपर्यंत पीठ पण चांगलं भिजलेलं आहे। तर याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आता बघा, रोल बनवायचा आहे। जेवढा वड्याचा आकार हवा असेल त्यानुसार तुम्ही रोल बनवू शकता। जाडसर मोठ्या जर वड्या हव्या असतील तर मोठा रोल बनवा। तर अशा पद्धतीने मी बघा मीडियम साईजचा रोल बनवलेला आहे। अशा पद्धतीने बारीक मोठे असे 3 रोल मी बनवलेत आणि एवढं पीठ अजून शिल्लक आहे, याच्यानंतर वड्या बनवणार आहे। हे तिन्ही पण रोल वाफवून घ्यायचे, त्यासाठी प्लेटमध्ये ठेवलेत आणि ठेवताना बघा मध्ये मध्ये थोडंसं अंतर ठेवून ठेवलेलं आहे। यावरती ताट झाकून एक 5 ते 7 मिनिट हे चांगलं वाफवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून चेक करायचं आहे आणि वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे खालच्या साईडची जी बाजू आहे ती वरती करायची, म्हणजे दोन्ही बाजूने पण वड्या चांगल्या वाफवून होतील।
तर अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत बघा. प्लेटला तेल लावलं होतं त्यामुळे खाली न चिकटता अगदी सहज पलटी होत आहेत वड्या. पुन्हा यावरती 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि चांगली वाफ येऊन द्यायची, म्हणजे वड्या चांगल्या व्यवस्थित वाफरल्या जातात. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आजची ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. तर वड्या बघा आता परफेक्ट चांगल्या वाफवून झालेत का नाही हे चेक करायचं आहे. तर एखादा काटेरी चमचा किंवा चाकूने सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर बघा एकदम क्लीन असा चमचा निघालेला आहे, म्हणजे कुठेसुद्धा पीठ चिकटलेलं नाही आहे. तर परफेक्ट अशा वड्या वाफवून झालेत. वड्या थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवायच्या आहेत. वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी पटकन सहज कट होतात आणि आतमधून सुद्धा एकदम खुसखुशीत झालेत वड्या. अगोदर ह्या सगळ्या वड्या कट करून घेते. वड्या कट करून झालेत. आता याच कढईमध्ये याला फोडणी देते आणि त्यासाठी बघा कढईमध्ये असं साईडने तेल मी पसरून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी छानशी तडतडल्यानंतर जिरे घालायचेत आणि यामध्ये पांढरे तीळ मोठा चमचा भरून घेतलेले आहेत. तीळ घातले की पटकन वड्या यामध्ये घालायच्या. वड्या बनवताना यामध्ये सुद्धा अगोदर पांढरे तीळ घातले होते आणि वरून सुद्धा नंतर पांढरे तीळ मी घातलेले आहेत. खूप छान दिसतं दिसायला पण आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. तर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंद आचेवरती ह्या वड्या थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने. अगदी कमी वेळामध्ये पटकन मस्त खमंग कुरकुरीत वड्या तयार झाल्या. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.